खासगी गृहप्रकल्पातील 913 सदनिकांची म्हाडाकडून थेट विक्री केली जाणार आहे। सोडत काढताना घरांच्या विक्रीमध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। 3 ऑक्टोबरला यासाठी जाहिरात प्रसिद्ध होईल। म्हाडाच्या 2030 घरांच्या लॉटरीला अर्जदारांचा भरघोस प्रतिसाद मिळाला। तर या लॉटरीसाठी प्राप्त अर्जाची प्रारूप यादी म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवरती प्रसिद्ध केली आहे आणि आज दावे हरकती दाखल करता येणार आहेत। गिरणी कामगार आपल्या हक्काच्या घरांसाठी आक्रमक झालेत। मागण्या मान्य होत नसल्यामुळे 2 ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी आंदोलन करण्याचा निर्णय गिरणी कामगार संघर्ष समितीने घेतलाय। मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे गाड्यांमधील महिला डब्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी महिला डब्यात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। शिवाय डब्यात टॉकबॅकची देखील सुविधा देण्यात आली आहे। नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांच्या सोयीसाठी रेल्वे विभागाने गोंदिया सांतरागाची ही दुर्गापूजा विशेष सुपरफास्ट ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय। 4 आणि 9 ऑक्टोबर रोजी ही गाडी गोंदियातून सुटेल, त्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। नवरात्रोत्सव आणि ऑक्टोबर अखेरीस दिवाळी निमित्तानं प्रवाशांकडून प्रवासाचं नियोजन सुरू झालंय। रेल्वे मंडळाने यंदा 6000हून अधिक उत्सव विशेष मेल एक्सप्रेस फेऱ्या चालवण्याची घोषणा केली आहे। मध्य रेल्वेवर रविवारी ब्लॉक घेण्यात येतोय। विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामं करण्यासाठी माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती ब्लॉक आहे। भुसावळमध्ये डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती वाढल्याचं आता समोर आलंय। परिणामी डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होतीये। शहरात 1 ते 24 सप्टेंबर या 24 दिवसात पालिका आरोग्य विभागाकडे तब्बल 34 रुग्णांची नोंद झाली। दुसरीकडे खासगी लॅबमध्ये 86 रुग्णांची डेंग्यूची NS1 टेस्ट पॉझिटिव्ह आली। चाकणमधील बैल बाजारात शेतकऱ्यांची मोठी गर्दी दिसून आली आणि या बैल बाजारात 25,000पासून ते 1.5 लाख रुपये किमतीचे बैल खरेदीसाठी शेतकरी बाजारात दाखल झालेत। सतत होणाऱ्या हवामान बदलाचा फटका यावर्षी फूल उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय। हवामान बदलामुळे झेंडूच्या पिकावरती करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे ऐन सणाच्या तोंडावरती शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागतंय। हिंगोलीतल्या सेनगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची लागवड होते। सणाच्या काळामध्ये झेंडूच्या फुलाला मोठी मागणी असते, त्यामुळे यंदा देखील सणाच्या काळात फुलांना चांगला दर मिळणार आहे। मावळच्या पेरंगुट गावच्या परिसरातील 5 ते 6 जण हातात धारदार शस्त्र घेऊन सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकून दहशत माजवण्याचा प्रयत्न करत होते। या प्रकरणी 6 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। ठाणे भिवंडी मेट्रो पास मार्गिकेवरील 2 विशेष स्पॅनची यशस्वीरित्या उभारणी करण्यात आली। स्थानिक प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर 5 तासात हे काम पूर्ण करण्यात आलं। मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्तानं पुण्यातील वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात आले। शिवाजीनगर न्यायालय आणि स्वारगेट इथल्या श्री गणेश कला क्रीडा रंगमंच परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले। पंतप्रधान मोदींकडून सोलापूरकरांना मोठं गिफ्ट मिळणार आहे, कारण आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते सोलापूर विमानतळाचं उद्घाटन होणार आहे। सोलापूर विमानतळ आजपासून सेवेत दाखल होईल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पाटण तालुक्याचा दौरा करतायत आणि या दौऱ्यामध्ये ते विविध ठिकाणी विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करणार आहेत। त्याचसोबत मरळी इथे जाहीर सभा देखील होईल। एक खुशखबर आहे ती म्हणजे लाडकी बहीणचा 3रा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली आहे। या योजनेच्या लाभासाठी ज्या महिलांनी 2ऱ्या टप्प्यामध्ये नोंदणी केली आहे त्यांच्या खात्यात 4,500 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। राज्यातील एकही लाडली बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून शिवसेनेच्या लाडकी बहीण संपर्क अभियानाची सुरुवात झाली आहे। संपूर्ण राज्यभर शिवसेनेतील महिला पदाधिकारी या अभियानाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहेत आणि आढावा घेतील। भाजप नेते नितेश राणे यांची अचलपुरात जाहीर सभा होणार आहे। सुरुवातीला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली होती, मात्र आता पुन्हा जिल्हा प्रशासनाच्या वतीने राणे यांच्या आक्रोश मोर्चा आणि धर्मसभेला मान्यता देण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर अचलपुरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या कृषी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आज होणार आहे। वरळीतल्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया इथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी दिली। ताज्या मतदार यादीतील आकडेवारीनुसार राज्यामध्ये सध्या 9,56,00,000 मतदार आहेत। 19,50,000 मतदार येत्या विधानसभा निवडणुकीत प्रथमच मतदान करणार आहेत। राज्यात आजपासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे। खान्देश, नाशिक सोबतच मराठवाड्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे, तर IMDनं जारी केलेल्या अंदाजानुसार काही भागात 5 ऑक्टोबरपर्यंत ढगाळ वातावरण असेल। अक्कलकोटमधील कुरनूर धरणाची पाणी पातळी 100%वरती पोहोचली आहे। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी कुरनूर धरणावर जलपूजन केलं।
जळगावात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातलाय. एरंडोल तालुक्यातील म्हसावद इथे कापूस, मका, उडीद, सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय. जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून जोरदार पाऊस धुमाकूळ घालतोय. 24 आणि 25 सप्टेंबरला झालेल्या पावसामुळे 515 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. यात सर्वाधिक नुकसान कापूस आणि केळी पिकाचं झाल्याचा अंदाज कृषी विभागानं वर्तवलाय. बदलापुरातील पाटगावमध्ये ड्रोनच्या माध्यमातून शेतपिकावरती फवारणीचा प्रयोग यशस्वी झालाय. अवघ्या 5 ते 6 मिनिटात ही फवारणी करण्यात आली. पीएम किसान योजनेच्या 18व्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आली. 18व्या हप्त्याची रक्कम 5 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. बीडमध्ये पवनचक्की कंपन्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. जमिनीचा मोबदला न दिल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी पवनचक्कीचं काम करण्यासाठी आलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वाहनं अडवून धरली. मोबदला मिळाल्याशिवाय शेतातून वाहनं जाऊ न देण्याची धमकी ही आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. वाशिम जिल्ह्यातील 53,898 शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा मिळालाय. तर आनंदाच्या शिधामध्ये असलेल्या साहित्याचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अद्यापही अनेक जण प्रतीक्षेत आहेत. लोणावळ्यामध्ये अवैधरित्या गुटखा तसंच गांजा विक्री करणाऱ्यांवरती पोलिसांनी कारवाई केली. यावेळी 3 किलोंचा गांजा तसंच प्रतिबंधित गुटख्यासोबतच 3,87,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यावेळी 5 जणांना अटक करण्यात आली. एक मोठी बातमी येते. उद्धव ठाकरेंच्या हस्ते आज नागपुरातल्या कळमेश्वर इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण होणार आहे. मालवण इथल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याच्या सर्व तपासण्या पूर्ण झाल्यात. अशातच आज नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर इथे उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा देखील होणार आहे आणि या सभेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहेत. ट्रायच्या सूचनेनुसार येत्या 1 ऑक्टोबरपासून सिम कार्डमध्ये किरकोळ बदल केले जाणार आहेत. या नव्या नियमामुळे युजर्सला त्यांच्या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या नेटवर्कची माहिती मिळू शकणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं 2025 मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी सर्व शाळांना परीक्षा हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश दिलेत. सीबीएसईशी संलग्न असलेल्या शाळांनी नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेत. बदलापूर अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदेच्या दफनविधीसाठी जागा मिळाली नाही. त्यातच अंबरनाथच्या स्मशानभूमीच्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं जाहीर निषेधाचे बॅनर लावण्यात आलेत. झूम ॲपवरून गाडी भाड्यानं घेऊन गाड्यांची विक्री करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. मीरा रोडच्या काशीगाव पोलिसांनी ही कारवाई केली. सोलापुरात पितापुत्राला अपहरण करण्यात आलं. सराफ दुकानावरती असलेल्या या दोघांना माळरानावरती सोडून देण्यात आलं. या प्रकरणी अपहरणकर्त्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. पोलीस विभागात नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुण्याच्या पोलीस आयुक्तालय कार्यालयामध्ये 152 रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात आलेत. इच्छुक उमेदवारांना 3 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. महिलांची सुरक्षा आणि रेल्वे प्रवासात वाढलेले गुन्ह्यांचं प्रमाण लक्षात घेऊन प्रवाशांसाठी कोपर ठाकुर्ली रेल्वे स्थानकात डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याअंतर्गत 2 पोलीस मदत केंद्रांचा शुभारंभ होणार आहे. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील भुली ते फुलउमरी या रस्त्याचं काम अजूनही झालेलं नाही. उलट डांबरीकरणाच्या अतिशय निकृष्ट कामामुळे थेट रस्त्याच्या मध्यभागी पळसाचं झाड उगवलंय. त्यामुळे गुणवत्ता तपासात दोषींवरती कारवाईची मागणी केली जाते. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला 3 मोफत सिलेंडर देण्याची घोषणा राज्य सरकारनं केली आहे. परंतु अद्याप मोफत सिलेंडरचा लाभ त्यांना मिळालेला नाही. त्यामुळे मोफत सिलेंडर कधी मिळणार असा सवाल महिला विचारतायत. दसरा दिवाळीच्या काळात ट्रॅव्हल्सचे तिकीट दर वाढण्याची शक्यता असते. दसऱ्याला तिकीट दर वाढण्याची शक्यता कमीच आहे, कारण दिवाळीत मात्र तिकिटात काही प्रमाणात वाढ होऊ शकते असं ट्रॅव्हल्स व्यावसायिकांकडून सांगण्यात आलंय. राज्यातली पहिली महिला एमआयडीसी नागपूर जिल्ह्यातील कन्हान इथे उभारण्यात येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. राज्याच्या औद्योगिक उभारणीमध्ये महिलांना देखील प्राधान्य मिळावं यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. देशभरात वंदे भारत ट्रेनची क्रेज दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एकीकडे सुमारे 125हून अधिक सेवा वंदे भारत ट्रेनच्या देशाच्या कानाकोपऱ्यात सुरू आहेत. चिली, कॅनडा, मलेशिया या देशांनी भारतातून वंदे भारत ट्रेन आयात करण्यास रस दाखवलाय. कुलाबा वांद्रे सिव्स या मार्गावरील मेट्रो 3 प्रकल्पाचा पहिला टप्पा आता दृष्टिक्षेपात आलाय. त्यामुळे या टप्प्याच्या बांधकामासाठी ताब्यात घेतलेले 3 किलोमीटर अंतरातील 26 रस्ते मोकळे केले जाणार आहेत. महाराष्ट्रात राज्याच्या आरोग्य विभागानं सर्वांना मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतलाय. मोफत योजनेमुळे तब्बल 13 कोटी लोकांनी गेल्या वर्षभरात बाह्यरुग्ण विभागात उपचार घेतल्याचं समोर आलंय.
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठीच्या नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं जाहीर केलं. विद्यार्थ्यांना 2 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी अर्ज भरता येणार आहे. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयामध्ये औषधांचा ठणठणाट झालाय. त्यामुळे रुग्णांवरती विना औषध राहण्याची वेळ आल्याचं भीषण वास्तव समोर आलंय. उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात 40 लाखांच्या वर थकबाकी आहे. रुग्णालयात आग लागण्याच्या घटनांवरती नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी 11 शासकीय रुग्णालयात लवकरच अद्ययावत यंत्रणा राबवण्यात येणार आहे, ज्यात सॉफ्टवेअरद्वारे आगीची घटना तात्काळ कळणार आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर गोल्डन आवरमध्ये रुग्णाला उपचार मिळाले त्याचे प्राण वाचण्यास मदत होते. केईएम रुग्णालयात 2022 मध्ये सुरू करण्यात आलेल्या कॅथलॅबद्वारे राबवण्यात येत असलेल्या स्टेमी प्रकल्पामुळे रुग्णावरती तातडीनं अँजिओप्लास्टी करून 189 रुग्णांचे प्राण वाचवण्यात यश आलंय. मानपाड्यामध्ये 40 खाटांचा मल्टीस्पेशालिटी आणि अद्ययावत रुग्णालय उभारण्यात येणार आहे. यासाठी 21 कोटी 60 लाखांचा खर्च केला जाणार आहे. पावसाळ्यातील साथीचे आजार रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिकेनं पुढाकार घेतलाय. मनपातर्फे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात तब्बल 150 आरोग्य शिबिरं घेण्यात आली आहेत आणि यामध्ये 7,986 रक्त नमुन्यांचं संकलन करण्यात आलं. महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडूमधील 1 असे एकूण 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे प्रस्तावित केले गेलेत आणि या किल्ल्यांवरती स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी 8,500 कोटी निधी MMRDAकडून मंजूर झालाय. या निधीअंतर्गत घाटकोपर येथील माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर येथील झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन केलं जाणार आहे. 3 आठवड्यांपूर्वी 50 लाख रुपयांच्या लाचखोरी प्रकरणी जीएसटी विभागाच्या 6 अधिकाऱ्यांना सीबीआयनं अटक केली होती. या प्रकरणी आता जीएसटी कार्यालयात सर्वत्र सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. वैमानिक तसंच केबिन कर्मचाऱ्यांना येणाऱ्या ताणाचं मोजमाप करण्यासाठी एअर इंडियाने एक नवीन व्यवस्था निर्माण केली आहे. कर्मचाऱ्यांनी ताण आल्याची माहिती कंपनीला दिल्यानंतर त्याची तपासणी कंपनीतर्फे करण्यात येणार आहे. तसंच त्यानुसार संबंधित कर्मचाऱ्याच्या कामाचं नियोजन करण्याची व्यवस्था केली जाईल. सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून वाढ होते. सोन्याचा भाव आता प्रतितोळा 75,000वरती गेलाय, तर चांदीचे भाव 89,000वरती स्थिर आहेत. दिल्ली सरकार कोरोना काळात जीव गमावलेल्या 5 जणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटी रुपये देणार आहे. मुख्यमंत्री आतिशी यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. यापूर्वी दिल्ली सरकारनं कोरोना महामारीत जीव गमावलेल्या 92 जणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मदत केली होती. जम्मू काश्मीरच्या कुलगाम आणि कठुआ या 2 जिल्ह्यांमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी पोलीस दलातील हेड कॉन्स्टेबल शहीद झालेत, तर 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलंय. द्वारकामध्ये बसच्या 2 वाहनांना धडक बसली. या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झालाय, तर 10 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. केरळ सरकारनं एमपॉक्स रुग्णांची अधिकृतरित्या पुष्टी केली आहे. संयुक्त अरब अमिरातीमधून अलीकडेच परतलेल्या एका व्यक्तीला एमपॉक्स विषाणूचा संसर्ग झालाय. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गुजरातच्या वडोदरामध्ये एका पुलावरती महाकाय मगर आढळली, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. अखेर शर्थीच्या प्रयत्नानंतर या मगरीला रेस्क्यू करण्यात आलं. नेपाळमध्ये संततधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमध्ये 112 जणांचा मृत्यू झालाय. मुसळधार पावसामुळे नेपाळचे अनेक भाग जलमय झालेत, त्यामुळे इथली आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी धोक्याचा इशारा दिलाय. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी आयपीएलच्या खेळाडूंसाठी एक मोठी घोषणा केली. आता क्रिकेटपटूंना प्रत्येक सामन्यासाठी तब्बल 7.5 लाख रुपये दिले जाणार आहेत. तसंच एका हंगामातील सर्व लीग सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूला प्रत्येकी फ्रँचायझी मॅच फी म्हणून 12 कोटी 60 लाख रुपये दिले जाणार आहेत. भारत आणि बांगलादेश संघातल्या कानपूर कसोटीत दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला. पहिल्या दिवशी सुद्धा पावसामुळे केवळ 35 षटकांचा खेळ झाला. दुसऱ्या दिवशी पावसाची रिपरिप सुरूच असल्यामुळे लंच ब्रेकनंतर पंचांनी दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द केला. मुंबईचा युवा क्रिकेटर मुशीर खान अपघातात गंभीर जखमी झालाय. इराणी करंडकसाठी मुशीर भाऊ सरफराज आणि वडील नौशाद खानसोबत उत्तर प्रदेशच्या आझमगडमधून कानपूरच्या दिशेनं कारनं प्रवास करत होते आणि यावेळी त्यांच्या कारचा अपघात होऊन मुशीरच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे. मुंबईची लेडी अंपायर वृंदा राठी आगामी आयसीसी वुमेन्स T20 वर्ल्ड कपसाठी सज्ज झाली आहे. आयसीसीनं नुकतीच वुमेन्स वर्ल्ड कपसाठी पंचांची यादी जाहीर केली. या यादीत बीसीसीआयची महिला पंच आणि मूळची मुंबईची असलेल्या वृंदा राठी ही एकमेव मराठी अंपायर आहे.